नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. राज्यसेवेचे फॉर्म भरणं आता लवकर सुरू होणार आहे. कधीपासून? तर 28 मार्च पासून आणि 17 एप्रिल पर्यंत हे फॉर्म चालणार आहेत. मेन प्रॉब्लेम याच्यात आहे, एक आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटचा आणि ईडब्ल्यूएस सर्टिफिकेटचा. आता खूप साऱ्या उमेदवारांचे नॉन क्रिमिलियर आणि जे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे तर ते 2025 31 मार्च 2025 ला एक्सपायर होते. मग त्यांनी कोणतं लावायचं? जुनं लावायचं का नवीन काढायचं, पुन्हा ते नवीन अपलोड करायचं? तर कोणतं वैध ठरलं जाईल? तर याच्या संबंधी विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे. तर त्याच शंकांचं आपण उत्तर घेण्याचा प्रयत्न करूया. नोटिफिकेशन मध्ये काय म्हटलेलं आहे तर ते सगळ्या गोष्टी आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला तारखा समजून घेणं गरजेचं आहे. बघा, 28 मार्च पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे आणि हे 17 एप्रिल पर्यंत हा सर्व कार्यक्रम चालणार आहे. पुढे जाण्याआधी तुम्हाला सांगू इच्छितो की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही देखील जर राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण खास पूर्व परीक्षा प्रिलिम ओरिएंटेड ध्येय बॅच लॉन्च केलेली. या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधा. ते तुम्हाला बॅचेस विषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील. चला तर पाहूया. बघा, दोन सिनारिओ आहेत. केस नंबर 1. समजा एखाद्याने 28 आणि 31 मार्च 2025 या दरम्यान अर्ज केला तर त्याला कोणते कागदपत्र लागतील? तर लक्षात घ्या, नियमानुसार ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरतात आणि त्या दिवशी वैध असलेले प्रमाणपत्र तुम्हाला जे आहे तर ते लागत असतं. यावेळी ज्यांचं 31 मार्च 2025 पर्यंत व्हॅलिड असलेले ईडब्ल्यूएस आणि एनसीएल असेल तर त्यांनी ते असेल तर त्यांनी तेच अपलोड करावे. त्यांना 28 ते 31 मार्चच्या दरम्यान फॉर्म भरायचंय, त्यांनी ते अपलोड करायचं, तेच अपलोड करायचं. लक्षात घ्या. दुसरी केस काय आहे की समजा एखाद्याने 1 एप्रिल पासून फॉर्म भरायला सुरुवात केली. 1 एप्रिल पासून पुढे फॉर्म भरायला सुरुवात केली तर त्याला लक्षात घ्या 31 मार्च नंतरचं जे काही व्हॅलिड असेल त्या दिवसाचं तर ते लागणार आहे. त्याला नवीन लागणार आहे. नवीन ईडब्ल्यूएस आणि एनसीएल लागणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला कागदपत्र कोणतं लागतील हे तुमच्या फॉर्म भरण्यावर डिपेंड आहे. जर तुम्ही 31 मार्च 2000 पूर्वी भरत असाल तर तुम्हाला जुनं दिलं तरी चालणार आहे. तुम्ही 31 मार्च नंतर भरणार असाल, म्हणजे 1 एप्रिल पासून भरणार असाल तर लक्षात घ्या तुम्हाला नवीन सर्टिफिकेट जे आहे तर ते लागेल. इथं हे महत्वपूर्ण अट आहे. नोटिफिकेशन मध्ये काय सांगितलेले ते आपण बघूया. बघा, शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक काहीतरी दिलेला इथं अन्वय शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती किंवा गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी सन 2024-25 व 25-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत आणि प्रगत गटात मोडल्या नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. म्हणजे त्यांनीच तिथं सांगितलेलं आहे की जर तुम्ही 31 मार्चच्या पूर्वी भरत असाल तर तुम्हाला 2024-25 याचं व्हॅलिड असलेलं चालून जाणार आहे, कारण की आपलं आर्थिक वर्ष 31 मार्च पर्यंत असतं. आणि जे नंतर भरणार असेल त्यांनी मात्र 25 आणि 26 या आर्थिक वर्षात व्हॅलिड असलेले प्रमाणपत्र जे आहे तर ते लावावं लागणार आहे. हे लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की सर लई कन्फ्युजन झालं, तर सगळ्यात बेस्ट काम हेच करा की फॉर्म डायरेक्ट 1 एप्रिललाच भरा आणि त्याच्या आधी तुम्ही प्रकार काढायला टाकून द्या 1 एप्रिलला. त्याच्यानंतर मध्ये वेळ भेटतो तुम्हाला, 4-5 दिवसात येऊन लागेल ते. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म जे आहे व्यवस्थित पद्धतीने भरा, नाही तर परत तुम्ही जुनं भराल, परत हे होईल. पण जुनं जरी भरलं ना तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु यावेळी फॉर्म तुम्हाला विचारपूर्वक करून भरायचं आहे. दरवेळी काय होतं, फॉर्म लगेच भरून टाकायचो आपण, एवढा प्रॉब्लेम नाही. यावेळी फॉर्म भरताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. ते 5 मुद्द्यांवर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे. तो पण व्हिडिओ तुम्ही जरूर बघा की फॉर्म भरताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. तर हा एक महत्त्वपूर्ण होतं की 2024-25चं पण चालेल, पण कधी चालेल तर ते 31 मार्च किंवा 31 मार्चच्या पूर्वीच असेल. आणि 25-26चं कधी चालणार आहे? ते 1 एप्रिल पासूनच चालणार आहे. ही एक महत्त्वपूर्ण अट आहे, तर ती तुम्ही व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या. एनसीएल मुळे खूप साऱ्या मुलांचं जॉईनिंग होत नाही बरं का, हे लक्षात घ्या. कारण की जॉईनिंग फार 2-3 वर्षांनी येते, मग पुन्हा ते एनसीएल मागतात आपल्याकडून. तर ते लक्षात घ्या. जे जुनं भरत असतील ना त्यांना त्याला जपून ठेवावं लागणार आहे एनसीएल. तर ते पण एक गोष्ट लक्षात ठेवा. ते तुम्हाला एनसीएल पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवलं जाईल तर त्यावेळी तुम्हाला ते लागणार आहे. तर ही एक महत्त्वाची अट होती. 31 किंवा 31 मार्चच्या पूर्वी भरत असाल काय लागणार आहे? जुनंच जे आहे. नवीन 1 एप्रिल पासून भरणार असाल नवीन काढावं लागेल आणि नवीन हे करावं लागणार आहे. तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं हे YouTube चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा. आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 ची जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण यशाचा हमखास मार्ग हे बॅच लॉन्च केलेले. राज्यसेवेची 127 पदं, वनसेवेची 144, सिव्हिल इंजिनिअरिंगचे 114. तर अशांसाठी आपण ऍडमिशन ओपन केलेले आहेत.
तर तुम्ही या दिलेल्या नंबरला नक्की संपर्क साधा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.